हॅलो, आता आपण करूया काळ्या मसाल्याचं वांगं. त्यासाठी इथे मी वांगी आणि हा मसाला घेतलेला आहे. आता ही वांगी कापून घेऊया. कापून झाले. आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि साईडला ठेवूया. तवा तापत ठेवूया. तवा तापून झाला की मसाला भाजून घेऊया. तवा तापला आहे. आता त्यामध्ये मी धने आणि तीळ भाजून घेते. काढून घेऊया. त्यामध्ये मी खोबरं टाकते. सगळ्या वस्तू अशाच भाजून घेऊया. दोन मिरच्या घेतल्या त्या पण भाजून घेऊया. ते काढून घेऊया आणि कांदा टाकूया. तोही गुलाबीसर होईपर्यंत मस्त भाजून घेऊया. भाजून झाला आहे कांदा मस्तपैकी. आता काढून घेऊया आणि टोमॅटो पण थोडंसं भाजून घेऊया. आता गॅसवर कढई ठेवूया. कढई तापली की त्यामध्ये तेल टाकूया आणि जी वांगी कापलेली होती वांगी टाकून घेऊया आणि 5 मिनिटासाठी फ्राय करून घेऊया. झाले काढून घेऊया. कढईमध्ये आणखीन थोडं तेल टाकूया आणि त्यामध्ये आता कढीपत्ता टाकूया. लाल मिरची पावडर, तसं त्याच्यामध्ये मी धने पावडर, हळद,
गरम मसाला आणि मग मीठ टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. तर मिक्स करून झालंय. आता याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली पाणी टाकूया आणि मसाला चांगला परतवून घेऊया. आता परतवून झालंय की आपण आता वाटलेलं वाटण टाकूया. ते मस्तपैकी मिक्स करून घेऊया. तर त्यामध्ये मी फ्राय केलेले वांगे टाकते. तर हे पण मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं पाणी टाकूया. मिक्स करून चांगली शिजवून घेऊ आपण ही भाजी. आता बघा, आता उकळी आली आहे. आता उकळी आल्यानंतर 10 मिनिटानंतर भाजी आपली तयार झालेली आहे. हे बघा, भाजी रेडी आहे. आता मी काढून घेते. नक्की ट्राय करून बघा. बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. नक्की ट्राय करा बाजरीच्या भाकरीसोबत काळं वांगं.